आणि नंतर मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेरून उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत, पाहूया. आज सकाळपासूनच सार्वजनिक गणेशोत्सव मी एक दिवस बारामतीला दिलेला होता, एक दिवस पुण्याला दिलेला होता आणि एक दिवस मुंबईला ठरवलेला होता. आज मी सकाळी पहाटे पहिल्यांदा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर चिंचपोकळी असेल, त्याच्यानंतर आपला माझगावचा असेल, त्याच्यानंतर सिद्धिविनायक असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी दर्शनाच्या निमित्तानं. कारण साधारण मला अंदाज होता की मागच्या 2 दिवसाच्या सुट्ट्यामध्ये चिक्कार गर्दी होती. माझा नेहमी कटाक्षाने प्रयत्न असतो, आपण ज्यावेळेस दर्शनाच्या करता जातो तसं इतर पण महाराष्ट्रातले देशातले भाविक येतात, दर्शन घेत असतात. आणि बऱ्याचदा VVIP लोकांचा दर्शनाच्या निमित्तानं इतरांना थांबून ठेवलं जातं. मग ते भक्तगण थोडेसे मनातनं नाराज होतात. मला अंदाज असा आलेला होता, म्हणजे सांगण्यात आलेलं होतं की 2 दिवसात एवढी प्रचंड गर्दी पहाटेपर्यंत चाललेली होती. त्याच्यामुळं आज वर्किंग डे आहे. आज पहिली सुट्टी होती, परंतु आता ती सुट्टी माझ्या माहितीप्रमाणे 18ला दिलेली आहे ईदची. तर ती 16ला होती पहिली, तर ती 18ला केलेली असल्यामुळं आज वर्किंग डे असल्यामुळं आज आपलंही दर्शन व्यवस्थित झालं आणि कुणाला इतरांना पण म्हणजे त्रास होण्याचा प्रश्न आला नाही. त्याकरता सकाळपासून दर्शन घेतली. आणि बाप्पाला काही नाही, मी बाप्पाला एवढंच मागितलं किंवा सगळ्यांचं समाधान कर, सगळ्यांना चांगल्या पद्धतीने सुख शांती मिळो अशा पद्धतीने. बाकीचे जे सांगतात आम्ही असं साकडं घातलं आणि तसं साकडं घातलं, आपलं काय, शेवटी बाप्पाला पण एक श्रद्धा म्हणून आज तिथं एक प्रत्येकाचा कुठं ना कुठं एक श्रद्धा असते. त्या श्रद्धेच्या पायी आपण जात असतो, दर्शन घेत असतो, तिथं नतमस्तक होत असतो. आणि शेवटी प्रत्येकाची हीच भावना असते, सगळ्यांचं भलं व्हावं. राज्यात ओला दुष्काळ आहे, शेतकरी हवालदिल होतात. राज्यात ओला दुष्काळ असला तरी पूर्णपणे पंचनाम्याचं काम जोरात वर फुटिंगवर चाललेलं आहे. आमचं मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं सगळ्यांचं लक्ष आहे. कृषी मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री हे सगळेच जण लक्ष ठेवून आहोत. आणि पंचनामे करून त्या अडचणीतल्या शेतकऱ्याला जे काही मदत करायची असेल राज्य सरकारच्या वतीनं, NDRFच्या वतीनं, SDRFच्या वतीनं, ते सगळी मदत आपण त्या ठिकाणी करतोय. परंतु सगळीकडे ओला दुष्काळ नाही. काही भागामध्ये पाऊस चांगला झाला, काही भागामध्ये तिचा अतिवृष्टी झाली, जास्तीचा पाऊस झाला आणि त्या पिकाला जेवढं पाणी पाहिजे होतं त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडल्यावर पाणी मिळालं आणि त्याच्यावरून ती पिकं खराब झाली. काही ठिकाणी त्यांच्या मुळ्या कुजून गेल्या, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नदींना पूर आले, त्याच्यावर नदीच्या जवळच्या जमिनी खरडून गेल्या. काही बाबतीमध्ये ओढ्या नाल्यावरचे ब्रिजेस वाहून गेले. काही ठिकाणी नदीवरच्या ब्रिजेसची कामं चाललेली होती, म्हणून साईडनं आपण तात्पुरते जायला यायला नाळ्या टाकतो. अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु त्या दुरुस्त करण्याचं काम आणि त्याच्यातून पुन्हा ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल त्याला पूर्णपणे पुन्हा उभं करण्याचं काम राज्य सरकारचं चाललेलं आहे. मी ती बातमी तुमच्याच मीडियाच्या वेगवेगळ्या चॅनलला वाचलेली आहे. त्यांना कुणी सांगितलं, काय सांगितलं, त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी सांगितलं, त्याच्यावर आम्ही काही कॉमेंट्स करणार आहे. दादा, पण लाडकी बहीण योजनेचा तुम्ही सगळीकडे प्रचार प्रसार करताना पाहायला मिळतात, परंतु शरद पवार म्हणतात की 1,500 रुपये देऊन काय होत नाही, महिलांची, बहिणींची अब्रू वाचवणं गरजेचं. 100% अब्रू वाचवण्याच्या संदर्भामध्ये कुणाचंही सरकार असेल, कुणाचंही आजपर्यंत जेवढे सरकार आली, जेवढे मुख्यमंत्री झाले, जेवढे गृहमंत्री झाले, त्या प्रत्येकालाच वाटत असतं की कायदा सुव्यवस्था चांगली ठेवली गेली पाहिजे आणि तशा पद्धतीचा प्रयत्न हा प्रत्येक सरकार करत असतं. आम्ही पण करतोय. पण यावेळेस जरा लाडक्या बहिणीची योजना ही खूपच ग्रामीण भागामध्ये तरी पॉप्युलर झालेली दिसते आणि कुणाला वाटणार नाही की हे मदत म्हणजे सबल आणि सक्षम महिलेला करत असताना तिची सुरक्षितता आणि तिचं संरक्षण हे पण महत्त्वाचं आहे. पण कधी कधी काय होतं, काही गोष्टी अशा घडतात. आता मी काल बारामतीमध्ये होतो. बारामतीमध्ये एका मुलीने
अशी काही तक्रार केली आणि त्याच्यातनं मीडियाने चालवलं की तिथं गँगरेप झाला. चालवलं ना. सगळ्या खोलात गेल्यानंतर काहीही तसं नव्हतं, काहीही नव्हतं. तिनं कुठल्या तरी मुलाला अडचणीत आणण्याच्या करता अशा पद्धतीनं एक भूमिका स्वीकारलेली होती. मला इतकं वाईट वाटलं. तोपर्यंत त्या संस्थेची बदनामी, आमच्या पोलीस खात्याची बदनामी, आमच्या बारामती परिसराची बदनामी, शेवटी बारामतीचे आम्ही अनेक वर्ष लोकप्रतिनिधी असल्यामुळे आम्हा लोकांची बदनामी, सरकारची बदनामी. माझी कुठल्याच मायमाऊलीच्या वर, कुठल्याच मुलीच्या वर अशा पद्धतीचं घडता कामा नये. त्याबद्दल सतत सगळ्यांचं लक्ष आहे. ती तक्रार आल्यानंतर इतकी ॲडिशनल SP, DYSP, PI, PSI एवढी त्यांनी यंत्रणा लावली. मग ती सांगायची नाही इथं नाही तिथं, तिथं नाही तिथं नाही, मला इकडं नेलं असं ते. आणि मग नंतर खोलात गेल्यावर वेगळंच चित्र आलं. पण काही चॅनलनी तर बातमी लावून टाकली. बातम्या आम्ही स्वतः बघितल्या. असं होऊ नये, घडू तर कुठंच नाही. पण माझं सगळ्यांना आव्हान आहे, कारण नसताना कुणाला तरी गोवण्याच्या निमित्तानं असं करण्याचा प्रयत्न देखील कुणी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू नये. दादा, मुख्यमंत्री असं म्हणतात की मला गुलाबी रंगाची गरज नाही, माझा रंग पांढरा आहे, जो कोणत्याही रंगाला फिका करतो. पांढरा रंग सगळ्यात चांगला स्वच्छ असतो. हो का, मी पण आज पांढरा शुभ्र काढलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच आहे. तुम्ही काय करता मीडिया, हे असं म्हणले ते तसं म्हणले, तुमचं काय. मग मुख्यमंत्र्यांच्या बद्दल मी काहीतरी म्हटलं, अजित पवारांनी त्याला हे उत्तर दिलं, अरे कशाचं काय. आपला चांगला गणेशोत्सव आहे. उद्या विसर्जनाचा कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रात होणार आहे. चांगला आजचा 10वा दिवस गणेशोत्सवाचा. 10 दिवस चांगल्या पद्धतीनं गेलेले आहेत. सगळीकडे भाविकांचा उत्साह बघायला मिळाला. तुम्ही पण सगळ्या चॅनलवाल्यांनी अतिशय व्यवस्थितपणे, बऱ्याच लोकांना जाऊन दर्शन घ्यायला जमत नाही, रांगेत काही तास उभं राहायला जमत नाही, काही तब्येतीची काय परिस्थिती असते, काही बाहेर भागातले असतात आणि त्यांना एक आकर्षण असतं पुण्यातल्या काही गणपतींचं, मुंबईतल्या काही गणपतींचं. पण ते सगळं काम तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीनं करताय. त्यांना घरात बसल्या दर्शन घडवण्याचं हे पण त्रिवार सत्य आहे. भुजबळांनी दावा केलाय की मनोज जरांगे पाटलांना दुसऱ्या दिवशी संपूर्ण लाठीचार्ज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपोषणाला बसवलं ते राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी. या दाव्याला कसं पाहतात? नाही, मला माहिती नाही. मी विचारून भेटल्यानंतर असं काही होतं का मला माहिती नाही. दादा, जागा वाटपावरतून खरं तर मुख्यमंत्र्यांनी काही वर्तमानपत्रांना मुलाखती दिल्यात. त्यांनी त्यात सांगितलंय की खरं तर स्ट्राईक रेटवरतून आणि जिंकण्याच्या क्षमतेवरतूनच संपूर्ण जागा वाटप होईल. जे हे सगळे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांना प्रत्येकाला जे काही तर फायनल. मला काहीच माहित नाही. मी काही ज्योतिषी नाहीये. निवडणूक आयोगाशी मी काही बोललेलं नाही. निवडणूक आयोगाची प्रेस ज्यावेळेस आयोग लावतील त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना कळेल. थोडी कळ काढा ना. सध्या आता गणेशोत्सव चाललाय, कुठलं दर्शन राहिलेलं असेल तर घ्या, बाप्पाला नमस्कार करा. त्याच्यामध्ये एवढं काय, तो त्यांचा अधिकार आहे ना, आपला अधिकार नाहीच आहे कुणाचा. निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. 2 टप्प्यात घ्यावं, 3 टप्प्यात घ्यावं, 1 टप्प्यात घ्यावं, 4 टप्प्यात घ्यावं, पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. त्यांचा स्वायत्तता आहे, त्यांचा अधिकार आहे. 6,500 मेगावॅट वीज निर्मितीचं कंत्राट अदानीला मिळालेलं आहे आणि अदानीवरून काँग्रेस टीका करत असते आणि आता एक मोठं कंत्राट देखील अदानीला मिळतं. हो का, कुठलंही सरकारमध्ये एखादं कॉन्ट्रॅक्ट करत असताना, कंत्राट निघत असताना काही नियम ठरलेले आहेत. त्या टेंडरची काही प्रोसिजर ठरलेली आहे. त्याच्यामध्ये तुमचा किती टर्नओव्हर आहे, काय आहे, तुम्ही लोएस्ट किती आला, एस्टिमेट कॉस्टने आहे का लोएस्ट आहे, अशा सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आता तुम्हालाही माहिती आहे की आपल्या इथं होल्डिंग कंपनी आहे महावितरण, म्हणजे ऊर्जा विभागाची. त्या होल्डिंग कंपनीच्या खाली 3 कंपन्या आहेत, महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती. आता ज्यांच्या टेंडर आहे, आता हे टेंडर असेल महानिर्मितीचं, महानिर्मितीने त्याबद्दलचं, आणि तिथं CMD असतो, IAS ऑफिसर असतो, ते त्या ठिकाणी बघतात. त्यांनी त्या बाबतीमध्ये केलेलं असेल.
त्याच्यात नुसती टीका टिप्पणी करण्याच्या पेक्षा काही चुकीचं झालेलं असेल तर टीका करणाऱ्यांनी दाखवावं की या टेंडरमध्ये अशा अशा गोष्टी जाणीवपूर्वक डावलल्या गेल्या किंवा नवीन टाकल्या गेल्या, असं काही झालेलं असेल. एखाद्याच्या व्यक्तीबद्दल, एखाद्या कंपनीबद्दल, एखाद्या पक्षाला आकस असेल किंवा त्यांची नाराजी असेल तर ती नाराजी बोलून दाखवण्याचा अधिकार जरूर प्रत्येक पक्षाला आहे, पण पुरावे पण पाहिजेत. ठीक आहे, थँक्यू. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि वेळेला माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.